हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट बिस्किट. तर रेसिपी आपली काही नाही, खाली आपल्याला साखर आणि मैदा लागणार आहे. 2 अंडी. तर मी 2 अंडी फोडून घेतले. त्यात मी घालणार आहे साखर. मिक्स करून घेऊया आपण. आणि आता आपल्याला पाण्याचा उपयोग बिलकुल पण करायचा नाही, पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. तर आपण साखर पहिला मिक्स करून घेऊया आणि नंतर मैदा घालूया. त्याच्यात आपण मैदा घालून घेऊया. मैदा तेवढाच घालायचा जेवढा याच्यात बसेल. तर अंदाजाने आपण घालूया. हे मी अर्धी वाटी मैदा घेतलाय, त्यातला मी थोडा टाकलाय, थोडा ठेवते. आणि परत आपल्याला जसं लागेल, आपल्याला एकदम म्हणजे आपण जसं चपातीचं पीठ भिजवतो तसंच भिजवून घ्यायचंय. आणि यात मी आता घालणार आहे थोडंसं घी. दोन चमच घी घालून घेतलं आहे यात. आणि याला आपण व्यवस्थित भिजवून घेऊया. अशा प्रकारे आपण आपल्याला अंड्यामध्येच पीठ भिजवून घ्यायचे. आता याचे आपण असे 2 भाग करूया. बघा, तर 2 डिवाइडमध्ये सरळ 2 भाग केले. एक आपल्याला व्हाईट ठेवायचा आणि एकामध्ये आपण टाकणार आहोत कोको पावडर. ते आता आपण अंदाजाने 1 चम्मच पावडर टाकून घेतली. तर बघू शकता, 1 चॉकलेट आणि 1 व्हाईट असं आपण भिजवून घेतलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 2 डिवाइड करून घ्यायचे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करूया. तर बघू शकता, असे आपण गोळे डिवाइड करून घेतलेले आहेत दोन्ही ह्याचे. आणि आता याला आपल्याला बनवायचे जसं आपण पुरणपोळीचं जसं गोल बनवतो तशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि यात आपल्याला असं हे भरून घ्यायचं आहे गोळा करून. अशा प्रकारे मी बनवून घेतलं आहे. त्याला आपण अशा प्रकारे कापून घेतलं आहे, बघू शकता. आणि आता आपण याला असा फुलाचा एक आकार देऊया. बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपण सर्व यांना आकार देऊन घेऊया. अशा प्रकारे आपण आपल्या प्लेटला घी लावून घेतलं आहे. ॲक्च्युली बटर पेपर ठेवतात, पण आमच्याकडे सध्याला बटर पेपर नाही, म्हणून मी असं प्लेटमध्ये ठेवून घेते आणि बाकीचे बिस्किट करून घेते. आणि मी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे करते, तुम्हाला दाखवते. तर हे बघा, असे 4 छोटे छोटे गोळे केले मी. आणि हे सगळे असे एकत्र करणार, याचं एक बिस्किट बनवणार. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण सगळे बिस्किट बनवून घेतले. हे बघा. आणि आता आपण याला वाफेवरती बेक करायचे. आपल्याला कढाईमध्येच करायचे. तुम्ही दाखवते. तर कढाईत आपण मीठ टाकून ठेवलं आहे गरम करायला. 5 मिनटं ठेवलेलं. त्यात आपण प्लेट ठेवून देऊया. तर अशा प्रकारे आपण कढाईमध्ये ठेवून घेतल्या. एक 10-15 मिनटं ठेवूया.